लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना 3,000 रुपयेची. तर 3,000 रुपयेची तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना. अखेर तुमच्या बँक खात्यामध्ये हे 3,000 रुपये जमा होणे सुरू झाले. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. हे बघा, तुमच्या समोर आहे सर्व काही. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना स्थानिकच्या निवडणुकांमुळे डबल गिफ्ट. बघा, सरकार आता डबल गिफ्ट देत आहे. डबल गिफ्ट म्हणजे 2 हप्ते. बहिणींनो, 2 हप्ते तुम्हाला. नोव्हेंबरचे 1,500 रुपये आणि अजून डिसेंबरचे देखील 1,500 रुपये. डबल गिफ्ट 3,000 रुपये वाटप लाडक्या बहिणींना. या 2 महिन्याचे एकत्र हप्ते येणे सुरू झालेले आहे. त्याचं GR जाहीर होताच हप्ता येणे सुरू झाला. सर्व सांगतो याबद्दल. आणि अजून एक अपडेट बघा, महिलांसाठी 11,000 रुपये. आता हे 11,000 रुपये कोणत्या महिलांना भेटत आहे याबद्दल पण जी काही प्रक्रिया आहे ती आपण संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत. महिलांसाठी हे 11,000 रुपये पण येणे सुरू, याबद्दल पण माहिती आपण समजून घेऊया. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजचा. तसेच काही महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत. त्या टॉप बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पूर्ण बघा. चला, सर्व सांगतो तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. बघा आता अपडेट. चला, लाडक्या बहिणींनो, एक एक अपडेट सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितपणे समजून घ्या. हे बघा, गुड न्यूज आहे, खुश खबर आहे राज्यातील सर्व बहिणींसाठी. बघा, आता निवडणूक असल्या कारणाने तुम्हाला डबल गिफ्ट दिलं जात आहे बहिणींनो. डबल गिफ्ट म्हणजे 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे. 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे. याचं GR येताच वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. ही अत्यंत महत्त्वाची खुश खबर आहे. ही अपडेट तुम्हाला अजूनपर्यंत कोणीच सांगितली नसेल, बरोबर आहे ना. अशी माहिती तुम्हाला अजूनपर्यंत कोणीच दिली नसेल. मी तुम्हाला सर्वप्रथम ही अपडेट देत आहे. त्यामुळे एक काम करा, या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात डेली अपडेट पाहायला मिळत असते. मग ती छोटे असो मोठे असो सर्व माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला सांगून टाकतो. म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही बहिणींनो. तुम्हाला चांगलंच माहीत आहे. ओके, चला, आता मी तुम्हाला सर्व सांगणार आहे या संदर्भात. तुम्ही जरासं पण टेन्शन घेऊ नका. एक एक अपडेट ही तुमच्यासाठी फार महत्त्वाची असणार आहे आणि सर्व क्लिअर करून मी सांगणार आहे. तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका. ओके, हे बघा, तुम्हाला KYCसाठी पण 31 डिसेंबर ही मुदतवाढ दिलेली आहे. ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत KYC पूर्ण करावी. आणि बघा, पती वडील हयात नसतील तर त्यांच्यासाठी तिथे बदल करण्यात आलेला आहे. आता यामध्ये 2 गोष्टी आहेत. KYC पण करावी लागणार आहे. कोणत्या बहिणींना? ज्यांचे पती वडील हयात नाहीत त्यांना KYC पण करावी लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे महिला व बालविकास विभागाकडे त्या संदर्भात पती वडील हयात नसेल त्या संदर्भात कागदपत्रे पण तिथे तुम्हाला द्यायची आहे ऑफलाईन पद्धतीने पण. तर अशा पद्धतीने तुमची KYC होईल. ओके, हे त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये क्लिअर करून सांगितलेल्या आहेत. तुम्ही मागील व्हिडिओ बघू शकता, त्यामध्ये सर्व गोष्टी या संदर्भात मी सांगितलेल्या आहेत. ओके, चला, 3,000 रुपये वाटप आणि 11,000 रुपये वाटप याबद्दल माहिती बघा. तर या क्षणाची सर्वात मोठी ही बातमी आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या कारण वाटप सुरू झालेले आहे. आता बघा, आपण समजून घेणार आहोत किती जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाली, किती तालुक्यात वाटप झाली, किती गावात वाटप झाली, याबद्दल संपूर्ण डेटा समोर आलेला आहे. आणि तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे. मी तुम्हाला प्रूफ दाखवून संपूर्ण माहिती सांगत असतो. ओके, आता जी बातमी समोर आलेली आहे ती बातमी तुम्ही बघा. आता अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला इथे दिसणार आहे आता, कारण ती बातमी फारच महत्त्वाची आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींसाठी ही माहिती फार महत्त्वाची आहे. बातमी फार महत्त्वाची आहे.
चला काय बातमी आहे सर्व सांगतो. 3,000 रुपये वाटप संदर्भात ती बातमी आहे. डबल गिफ्ट शासन आता वाटप करत आहे. किती बहिणींना मिळाले डबल गिफ्ट, किती जणांना बाकी आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया. तुमच्या खात्यामध्ये वाटप सुरू झाले नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या खात्यामध्ये वाटप जरी तुम्हाला मिळालेलं नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. त्याबद्दल अपडेट मी तुम्हाला देतो. आता अत्यंत महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे बघा. तर डबल गिफ्ट संदर्भात माहिती आपण आता समजून घेऊया बहिणींनो. तर राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजना. आता ज्या बहिणींची KYC झालेली आहे त्यांनाच हप्ता मिळेल का? तर नाही. 31 डिसेंबरपर्यंत KYCसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्यांची KYC बाकी असेल त्यांच्या खात्यामध्ये पण हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे. आलं लक्षात बघा. त्या संबंधित आता सर्व माहिती आपण आता इथे बघणार आहोत. पहा आता ती मोठी बातमी. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती माहिती लक्षपूर्वक ऐका. लक्षपूर्वक, कारण माहिती फार महत्त्वाची आहे. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. तर लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे त्याविषयी अपडेट बघा. राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी गेल्या शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, बरोबर. तर या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ दिला जातो. जुलै 2024 पासून या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पैसे दिले जात आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना अलीकडेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. 1,500 रुपये तुम्हाला मागच्या वेळी आता वितरित झालेले आहेत. 1,500 रुपये जे आले ते तुम्हाला 16वा हप्ता मिळालेला आहे. परंतु आता 17वा प्लस त्यामध्ये 18वा हे 2 हप्ते सांगितले जात आहे, म्हणजे 3,000 रुपये वाटप. याविषयीच आपण अपडेट बघत आहोत या व्हिडिओमध्ये. काही टेन्शन घेऊ नका, सर्व सांगतो तुम्हाला. हे बघा पुढे. तर ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये हे लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आले आहेत. अशातच आता या योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे बघा. आता ऑक्टोबरचा हप्ता आपण सर्वजण बघत आहोत. ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता त्याच्या पुढील महिन्यात हप्ता येत आहे. पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हप्ता जमा होत आहे. त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरच्या सुरुवातीला आला होता, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आला होता. आता बघा, ठीक आहे, या सर्व गोष्टी झाल्या ऑक्टोबर संदर्भात. आता तुम्हाला 3,000 रुपये वाटपबद्दल मी माहिती देतो आणि त्याबद्दल काय नवीन अपडेट आलेले आहे, हीच ती नवीन अपडेट आहे बहिणींनो. काय आहे या संदर्भात नवीन अपडेट, चला त्याविषयी आपण समजून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करा. तुम्ही अजूनपर्यंत लाईक केलेलं नाही. हे बघा, 3,000 रुपये वाटपबद्दल माहिती आहे आणि 11,000 रुपये संदर्भात पण अपडेट आहे. तर हे 11,000 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहेत त्याविषयी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. काही टेन्शन घेऊ नका, त्याविषयी सेपरेट माहिती आपण बघणार आहोत. पहिले लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे 3,000 रुपयाची अपडेट आपण इथे पहिले समजून घेणार आहोत. ओके. पुढे अजून काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, टॉप बातम्या, कामाच्या बातम्या, त्या बातम्या पण आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्ही, फार कामाची माहिती आहे. ओके. हे बघा काय आहे ती नवीन अपडेट. चला ती नवीन अपडेट आपण आता समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. बघा ती नवीन अपडेट आता. तर काय आहे नवीन अपडेट, चला त्या नवीन अपडेटकडे आपण आता जाऊया. फार कामाची नवीन अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट आहे बघा. जसं की आपण असं ठाऊकच आहे की सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून सध्या राज्यात आचारसंहिता लागू आहे, बरोबर. राज्यात सध्या आचारसंहिता लागू आहेत, बरोबर.
बघा पुढे माहिती त्या संदर्भात फार कामाची माहिती आहे बहिणींनो. राज्यातील आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचा दावा होतोय. तर प्रशासनातील बघा आता पुढे माहिती बघा, प्रशासनातील जे काही अधिकारी आहेत, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी आचारसंहिता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी अडसर ठरत नसल्याचे सांगितलं आहे. म्हणजे आचारसंहितेमध्ये पण हप्ता आम्ही देऊ असं अधिकारी म्हणत आहेत तिथे बघा. तर निवडणुका संपल्यानंतर या योजनेचे 2 हप्ते म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी जमा होतील. बघा हीच ती सर्वात मोठी अपडेट आहे, ज्या अपडेटची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत होते. 3,000 रुपये वाटप. मी तुम्हाला मागील भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं की शासनाने जरी निर्णय घेतला ना तर तुम्हाला 2 महिन्याचे एकाच वेळी 3,000 रुपये दिले जाऊ शकतात. कारण निवडणूक आहे, निवडणूकचा फॉर्म्युला 3,000 रुपये वाटप होऊ शकते असं मी तुम्हाला सांगितलं होतं बरोबर. तर सेम तसंच दिसत आहे. आता इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, तुमच्यासमोर आहे की मी काही माझ्या मनाने म्हणत नाही आहे. जी बातमी समोर आली आहे तीच बातमी मी तुम्हाला देत आहे. हे बघा, परंतु हे हप्ते कधी जमा होतील असं इथे सांगण्यात आलं आहे, निवडणुका संपल्यानंतर. निवडणूक तुमची 2 तारखेला आहे, 3 तारखेला निकाल आहे, म्हणजे 4 डिसेंबर रोजी. आणि आपण सर्वजण बघत आहोत ज्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यात नाही येता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येत आहे. म्हणजे 4 तारखेला 4 किंवा 5 तारखेपर्यंत तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप होऊ शकते. आता यामध्ये अधिकृत माहिती या संदर्भात आलेली नाही. 1,500 रुपये पण जमा होऊ शकतात नोव्हेंबरचे, सांगता येत नाही, किंवा 2 महिन्याचे 3,000 रुपये पण जमा होऊ शकतात. परंतु इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, त्यामुळे 3,000 रुपयाचे चान्सेस वाढलेले आहेत. त्यामुळे 3,000 रुपये वाटप तुम्हाला 4 डिसेंबरपर्यंत होऊ शकते बहिणींनो. थोडी वाट बघा, आता 2-4 दिवस हप्ता तुमच्या खात्यामध्ये 100% येईल अशी आशा आहे. ओके, पुढे बघा या संदर्भात अजून अपडेट. आता 3,000 रुपये वाटपबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. 11,000 कोणत्या महिलांना मिळणार आहे त्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया. पहिले बघा पुढे माहिती. 2 आणि 3 डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे हप्ते सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. हे बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. तर बघा, अर्थात पुढील महिन्यात एकाच वेळी लाडक्या बहिणींना 3,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी KYCची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी 31 डिसेंबर 2025पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर 31 डिसेंबर ही KYCसाठी मुदतवाढ आहे. ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी, हे बघा झूम करून दाखवतो, 31 डिसेंबरपर्यंत KYC पूर्ण करा. ओके, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही KYC पूर्ण करू शकता. ओके, या मुदतीत जर महिलांनी KYC केली नाही तर त्यांना योजनेतून बाहेर केलं जाईल असा सुद्धा दावा केला जातो आहे. बघा, तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला या योजनेतून अपात्र केलं जाईल, तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे KYC लवकर करा. त्यामुळे मुदतीत महिलांनी KYC करून घेणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांना योजनेच्या बाहेर ठेवले जाऊ शकते. ओके, तर नक्कीच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचा हप्ता सोबतच मिळणार अशी शक्यता वर्तवली जात असल्याने या संदर्भात सकारात्मक निर्णय झाला तर लाडक्या बहिणींसाठी हे डबल गिफ्ट ठरू शकते. बघा, हे डबल गिफ्ट ठरू शकतं. मग 2 महिन्याचे एकत्र, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे एकत्र हप्ताला, तर हे लाडक्या बहिणींसाठी डबल गिफ्ट ठरू शकतं आणि या संदर्भात माहिती मिळत आहे इथे. ओके, त्यामुळे बघा शक्यता तर आता जास्तीत जास्त आहे की 3,000 रुपये वाटप होईल. परंतु त्यासाठी अधिकृत माहिती येणं फार गरजेचं आहे. आता अधिकृत माहिती किंवा GR वगैरे आल्यावर ते कळेल आपल्याला. परंतु शक्यतोवर बघा तुम्हाला मी सांगतो, असं नाही की 3,000 रुपयेच मिळतील. 1,500 रुपये तर कुठे गेले नाही तुमचे. 3,000 रुपये नाही आले, ठीक आहे, 1,500 येऊन जातील, काही टेन्शन नाही, 17 हप्ता येऊन जाईल मग. परंतु शक्यता अशी आहे, अपडेट सूत्रांकडून येत आहेत, काही अधिकाऱ्यांनी पण अपडेट दिली आहे की 3,000 रुपये वाटप होऊ शकते. बघू, आता समजेल आपल्याला 1-2 दिवसात. ओके, काही टेन्शन घेऊ नका, पैसे आल्यावर सर्व कळेल असते, काही टेन्शन घेण्याची बात नाही त्यामध्ये. आता कोणत्या महिलांना 11,000 रुपये मिळणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घेऊया. त्याविषयी पण फार महत्त्वाची अपडेट आहे.
चला ती अपडेट बघा तुम्ही आता. सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो सर्व अपडेट. पुढे महत्त्वाच्या बातम्यात व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता डबल गिफ्ट संदर्भात मी तुम्हाला अपडेट दिली बहिणींनो. आता आपण जाणून घेणार आहोत कोणत्या महिलांना 11,000 रुपयाची मदत मिळणार. हे बघा, गर्भवती महिलांसाठी 11,000 रुपयाची मदत. संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. हे बघा बहिणींनो, मोदी सरकार देशातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी आणि गर्भधारणेदरम्यान त्यांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत. यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना PMMVY. ही योजना गर्भवती महिलांना स्वतःची आणि त्यांच्या बाळाची योग्य काळजी घेण्यासाठी आर्थिक मदत देते. जर तुम्ही गर्भवती असाल किंवा बाळाची अपेक्षा असलेल्या एखाद्या व्यक्तीला ओळखत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत सरकार थेट महिलांच्या खात्यामध्ये 11,000 पर्यंत पैसे हस्तांतरित करते. बघा, सरकार 11,000 देते यासाठी. जर तुम्ही अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुम्ही मोठ्या मदतीपासून वंचित राहू शकता. बघा, आता प्रधानमंत्री मातृवंदना योजना म्हणजे काय आहे त्याबद्दल माहिती सांगतो. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी केंद्र सरकारची एक प्रमुख योजना आहे. तिचा उद्देश गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणादरम्यान आर्थिक मदत देऊन महिलांचे आरोग्य, पोषण आणि काळजी मजबूत करणे आहे, ज्यामुळे आई आणि बाळ दोघांचेही कल्याण सुनिश्चित होते. या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतर DBTद्वारे निधी थेट महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. ओके, आता बघा, या योजनेत 2 हप्ते दिले जातात. तर पहिला मुलासाठी, हे बघा, पहिल्या मुलासाठी 5,000 ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. गर्भधारणेची नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता, आरोग्य तपासणी पूर्ण केल्यानंतर दुसरा हप्ता आणि बाळाचे जन्म प्रमाणपत्र आणि लसीकरण नोंदी सादर केल्यानंतर तिसरा हप्ता. गर्भधारणेदरम्यान पोषण, आरोग्य तपासणी, विश्रांती आणि आवश्यक वैद्यकीय गरजा भागविण्यासाठी हे पैसे दिले जातात. ओके, पुढे बघा, तर दुसरे मूल किंवा मुलगी असल्यास, हे बघा, दुसरे मुलगी असल्यास 6,000 अतिरिक्त सरकार दुसऱ्या मुलांसाठी अतिरिक्त 6,000 प्रदान करते. यामुळे एकूण रक्कम 11,000 होते. बरोबर, म्हणजे 2 टप्प्यात, पहिलं बाळ आणि दुसरं बाळ. पहिलं बाळासाठी 5,000 आणि दुसरं बाळासाठी 6,000 झाले, टोटल 11,000. तर अशा या योजनेमार्फत 11,000 मिळतात. आणि आता यासाठी कुठे अर्ज करायचा? योजनेच्या अधिकृत वेबसाईट आहे PMMVY.VCD.Government.in. या वेबसाईटवरती तुम्ही जी माहिती आहे तिथे सादर करून लाभ घेऊ शकता. नाहीतर अंगणवाडी सेविकांकडून ती माहिती तुमची ऑलरेडी केली जाते, काही टेन्शन नाही. ओके, चला, ही बातमी समजली तुम्हाला. 11,000 कोणाला मिळणार त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला सांगितली. कोणत्या महिलांना मिळणार 11,000 त्याबद्दल अपडेट समजली. चला, आता पुढील ताज्या बातम्या बघा, कामाच्या बातम्या आहेत. चला, आता बघा आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या, टॉप बातम्या. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा जारी झाले 3 महत्त्वाचे शासन निर्णय. GR. कर्मचाऱ्यांना काय लाभ मिळणार बघा त्याबद्दल माहिती. GR वेगवेगळ्या विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जारी झाले आहेत आणि आज आपण हेच 3ही शासन निर्णय समजून घेण्याचा प्रयत्न ते करणार आहोत. या निर्णयाचा सरकारी कर्मचाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार हे आता आपण समजून घेऊया. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी झालेले 3 महत्त्वपूर्ण निर्णय. वेतन अनुदान वितरित करण्याबाबतचा GR. शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण GR जारी झाले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याच्या वेतनबाबत विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शासन निर्णय संदर्भात बघा, शालेय शिक्षण विभागात कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना
ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे वेतन देयककरिता अनुदान निधी वितरित करण्यास शालेय शिक्षण विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. थकीत वेतन अदा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जी.आर. राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आता खात्यात जमा होणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत येणाऱ्या विशेष शिक्षकांचे वेतन थकीत होते. तर दरम्यान हे थकीत वेतन आता लवकरात लवकर अदा करण्यात यावे अशी मागणी होत होती. या अनुषंगाने आता थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. पुढे बघा, तर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा जी.आर. शिक्षण विभागासोबतच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने देखील एक नवीन महत्त्वाचा जी.आर. जारी केला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून क्षेत्रीय पुरवठा यंत्रणेतील पुरवठा कार्यालयाच्या आस्थापनेवरील शिपाई गट ड संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीकरिता पुनर्जित करण्याबाबत मंजुरी देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ओके, चला ही महत्त्वाची बातमी होती. बातमी नंबर 1. चला बातमी नंबर 2 बघा. आता शेवटची बातमी आहे, एवढी बातमी बघून जा, कामाची बातमी आहे. चला बघा बातमी नंबर 2. चला बातमी नंबर 2 बघा. आता बातमी नंबर 2 फार महत्त्वाची बातमी आहे. LPG प्राईस. भारत अमेरिका करारामुळे गॅस सिलेंडरचे दर स्वस्त होणार की नाही, जाणून घ्या A to Z माहिती. हे बघा, भारतातील तब्बल 62% घरांमध्ये स्वयंपाकासाठी LPG वापर केला जातो, बरोबर. मात्र देशातील जवळपास 90% LPG परदेशातून आयात केले जाते आणि त्यातील मोठा हिस्सा मध्य पूर्व देशांकडून मिळतो. याच पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेसोबत LPG आयातीसाठी मोठा करार केला असून 2026मध्ये अमेरिकेतून अंदाजे 2.2 दशलक्ष टन LPG आयात करण्यात येणार आहे. हा देशाच्या एकूण वार्षिक आयातीपैकी सुमारे 10% हिस्सा असेल. LPG गॅस सिलेंडरचे दर स्वस्त होणार की नाही, आता याबद्दल पण समजून घेऊया आपण. हे बघा, तथापि या करारामुळे भारतातील गॅस सिलेंडरचे दर तात्काळ कमी होतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तज्ज्ञांच्या मते त्याची शक्यता अत्यंत कमी आहे, कारण सध्या LPG सिलेंडरचे दर सरकारच ठरवते आणि तेल कंपन्यांना प्रत्येक सिलेंडरमागे सुमारे 220 रुपयाचा तोटा सहन करावा लागत आहे. 2024-25मध्ये या कंपन्यांचा एकूण तोटा 41,270 कोटी रुपयांवर पोहोचला असून सरकारलाच हा भार अनुदानाद्वारे उचलावा लागत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेकडून स्वस्त LPG उपलब्ध होणार असले तरी त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळेलच असे दिसत नाही. ओके, तर याचा थेट फायदा स्वस्त होईल बुवा, असं थेट फायदा ग्राहकांना होईल असं दिसून येत नाही आहे. ओके, तर अशी ही बातमी होती. पुढे बघा, दरम्यान भारताने 2024मध्ये सुमारे 1.3 दशलक्ष टन LPG उत्पादन केले, जे देशातील एकूण वापराच्या 42% आहे. उर्वरित जे काही 66% LPG आयातीवर भारत अवलंबून आहे. हे बघा, UAE, कतार, कुवेत आणि सौदी अरेबिया हे प्रमुख पुरवठादार देश आहेत. 2030पर्यंत LPGचे स्थानिक उत्पादन 15% वाढवण्याची सरकारची योजना आहे. आता अमेरिकेसोबत झालेल्या या करारामुळे भविष्यात आयात खर्चात काही प्रमाणात बचत होऊ शकते आणि सरकारवरील सबसिडीचा ताण कमी होण्यास मदत होईल. मात्र सामान्य ग्राहकांना त्याचा तात्काळ किंवा थेट लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. ओके, चला ही बातमी समजली. पुढील अपडेट बघा.
तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट बघितली लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर आपण अपडेट बघितली, तसेच आजच्या महत्त्वाच्या टॉप बातम्या तसेच काही महत्त्वाच्या योजना याबद्दल पण आपण माहिती बघितलेली आहे. तर बघा, एक काम करा, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हे बघा, आपले चॅनलचे जे काही व्हिडिओ असतात त्यामध्ये कुठलाही दावा केला जात नाही आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ असतात, शैक्षणिक माहितीसाठी. हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे, यूट्यूब टीमला पण चांगलंच माहीत आहे की आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. फक्त आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ असतात, शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. ठीक आहे, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पटकन तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये.